मित्रांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये अमृताविरोधात एकही पुरावा न मिळाल्याने यश कावेरीने खूप मोठं पाऊल उचललं आणि स्वतःच्या प्रेमाची कबुली चावून दिली. पण मानच्या ऐवजी नेमके तिथे श्रीकांत होते आणि यश कावेरीचं एकमेकांवरती प्रेम आहे याचा खुलासा नेमका बाबांच्या समोर होतो. परंतु त्या दोघांच्या प्रेमाला विरोध न करता ते त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेत. आता बाबांना सोबत घेऊन यश कावेरी अमृताचा खरा काळा चेहरा मानच्या समोर घेऊन येणार आहेत. आणि सोबतच आता कावेरीच्या मेहंदीत यमुनाने नेमकं यशचं नाव पाहिलंय आणि संगीत सोहळ्याला मोठा धमाका होणार आहे. बघूयात मग प्रेमाची कबुली देता क्षणी काय असेल बाबांचे निर्णय. अमृताचा पर्दाफाश करण्यासाठी बाबांसोबत यश कावेरीचा प्लॅन काय आहे आणि आता यमुनाला कळेल का यश कावेरीच्या प्रेमाचं सत्य. पाहणार आहोतच आजच्या कोण होती सतू काय झाली सतू मालिकेच्या 16 सप्टेंबरच्या भागात. बघूयात मग. अमृताच्या विरोधात एकही पुरावा शोधू न शकल्याने यश कावेरी दोघेही खूप टेन्शनमध्ये असतात. विचार करूनच पार त्यांच्या डोक्याचा भुगा पडतो. आता तर कावेरी पूर्ण अवसानच काढते. यशला ती सांगते की आपल्या हातात काहीच उरलं नाहीये आता, ना वेळ ना अमृताच्या विरोधात कोणता पुरावा. आता ही दोन्ही लग्न आपण नाही थांबवू शकत. यश तिची समजूत घालतो. हे बघा कावेरी, अजिबात टेन्शन घेऊ नका. त्यावर कावेरी विचारते की आता तुम्हीच सांगा ना यश, काय आहे आपल्या हातात. आणि त्याच वेळेस कावेरी खूप मोठा निर्णय घेते. यशला ती सांगते की नाही, हे खोटेपणाचं ओझं मी अजून नाही मिरवू शकत. मी आता मानना सगळं खरं खरं सांगून टाकणार आहे. काय घडलं, कसं घडलं, अगदी सगळंच. कारण कावेरीला दुसरा कोणता मार्गच दिसेनासा होतो. त्यातून यशला ती धक्कादायक बातमी देते. आता तर त्या अमृताला सगळं कळलंय की आपण त्या माणसांना शोधतोय. मग अमृताचा चेहरा आपण मानच्या समोर कसा घेऊन येऊ शकतो. आपल्याकडे पुरावाच नाहीये, मग कोणत्या बळावर. आता कावेरीच्या बोलण्यातही तथ्य असतं. दोघेही पुढे काय करायचं या विचारातच टेन्शनमध्ये हरवलेले असतात. तोचपर्यंत श्रीकांतला त्यांच्या रूममध्ये काढा आणून देते. त्यावेळेस श्रीकांतला थोडं वाईट वाटतं. ते विचारतात की मंडळी, नाही म्हणजे घरात एवढी लग्नाची घाई असताना मी आपल्या इथे असा आजारी पडून तुमची कामं वाढवतोय ना. त्यावर म्हणतात की अहो असं का म्हणताय, मुद्दाम थोडीच कोणी आजारी पडतं का. बाहेर निघून जाणार तर श्रीकांत त्यांना आग्रह धरून तिथेच बसवतात. त्यावेळेस ते विचारतात की बरं मला सांगा, लग्नाची तयारी कुठपर्यंत आली. हसून उत्तर देतात की हो चालेल. उद्याचा दिवस आपल्यासाठी किती आनंदाचा आहे ना. आपला उदय परत आला. आपल्या दोन्ही मुलांची लग्न आता आपल्या डोळ्यांसमोर होणार आहेत. यापेक्षा दुसरा आनंद तो काय. मी आनंदी खूप समाधानी आहे. श्रीकांतला एक ताकीद देतात की बरं आता हा काढा घ्या आणि उद्यापर्यंत तुम्हाला अगदी ठणठणीत बरं व्हायचं आहे बरं का. त्यावर श्रीकांत हसूनही सांगतात की हो, उद्या यश अमृता उदय कावेरीच्या लग्नात मी अगदी ठणठणीत होऊन तिथे उभा दिसेल तुम्हाला. आता या दोघांसाठी खूप मोठा महत्त्वाचा आनंदाचा क्षण असतो तो. इकडे यश कावेरी पुढे काय करायचं याचा विचार करत असतानाच अचानक दरवाजा ठोठावल्याचा आवाज येतो. तेव्हा ते थोडेसे घाबरतात. पण जेव्हा कावेरी आधी दरवाजा उघडून चेक करते तर विद्या असते. आता विद्याने तर भयंकरच निर्णय घेतलेला आहे. अचानकच बॅग घेऊन येते. ती बॅग यश कावेरीच्या समोर टेकवत ती त्या दोघांनाही ताकीद देते की हे बघा भाऊजी, यामध्ये तुमचे काही कपडे आणि थोडेफार पैसे ठेवलेले आहेत. आत्ताच्या आता ही बॅग घ्या आणि इथून पळून जा. आता ते दोघेही धक्क्याने तिच्याकडे पाहतच राहतात. कावेरी विचारते की विद्याताई काय बोलताय तुम्ही. विद्या सांगते की वहिनी प्लीज ऐका माझं. यशही म्हणतो नाही, हे आम्ही नाही करू शकत. कारण त्या दोघांच्याही मनाला पटत नाही मानसोबत विश्वासघात करणं. विद्या त्या दोघांनाही ओरडून ओरडून जीव तोडून समजावण्याचा प्रयत्न करते की भाऊजी तुम्हाला कळतंय का, तुम्ही जर नाही इथून निघून गेलात तर काय करणार आहात तुम्ही. हे बघा, तुमचं उदय भाऊजींसोबत आणि तुमचं अमृतासोबत लग्न होईल आणि तुमची जोडी फुटलेली मला चालणार नाही. त्यामुळे गुपचूप ही बॅग घ्या आणि जा इथून. भाऊजी प्लीज.
वित्ताचा निर्णय ऐकून तर हे दोघेही हादरलेले असतात. काय करावं आधीच सुचेनासं होतं, त्यात विद्याने आणखीनच त्यांना धर्मसंकटात टाकलेलं असतं. तेव्हा यश तर ऐकत नाही म्हटल्यानंतर विद्या कावेरीला शपथच घालते, "वहिनी प्लीज, मी मोठी बहीण आहे ना तुमची, मग जा इथून. तुम्हाला का कळत नाहीये? हे बघा, जर तुम्ही इथे थांबलात तर तुमचं लग्न होईल आणि मग ते चालणार आहे का तुम्हाला?" कावेरी विद्याला बेडवरती बसवते, थोडं शांत करण्याचा प्रयत्न करते. कावेरी रडणाऱ्या विद्याला ज्यावेळेस आपल्या उराशी कवटाळते, तरीही विद्या जीव तोडून तेच सांगत असते की "वहिनी प्लीज, प्लीज ऐका माझं, जा इथून." तेव्हा यश विद्याला एका सत्याची जाणीव करून देतो. "वहिनी, आम्ही दोघं जर इथून आता पळून गेलो ना, तर परत एकदा तेच घडेल जे उदयदादाच्या बाबतीत काही वर्षांपूर्वी घडलं होतं." आणि त्यातून कावेरी ही खुलासा करते की मांना सुद्धा त्या अमृताच्या आईच्या पायावरती नाक घासावं लागेल आणि ते आम्हाला होऊ द्यायचं नाहीये. कारण स्वतः माननी त्यांच्यासमोर वचन घेतलं होतं की अमृता आणि यशचं लग्न त्या स्वतः लावून देतील आणि तसं नाही झालं तर सगळ्यांच्या समोर त्या माधवीच्या पायावरती नाक घासतील. आता कावेरी थोडीच मानचा स्वाभिमान त्या अमृताच्या आईच्या पायाशी घाण ठेवू देणार आहे. परत विद्या रडत सांगते की "पण वहिनी, तुम्ही जर का नाही गेलात तर तुमची जोडी फुटेल." त्यावर कावेरी म्हणते, "10 खोटं बोलण्यापेक्षा ना आता एक खरं सांगितलेलं बरं आहे. म्हणूनच मी ठरवलंय मांना जे घडलं जसं घडलं सगळं खरं सांगून टाकायचं." विद्याला तळकी भरते, तिला कावेरीची काळजी वाटते. "पण वहिनी, तुम्ही जर का मला जाऊन खरं सांगितलं तर मा तुम्हाला शिक्षा करतील ना?" तेव्हा कावेरी म्हणते की "ठीक आहे, मा देतील ती शिक्षा भोगायला तयार आहे मी." एवढ्या कठीण परिस्थितीत सुद्धा कावेरी फक्त धर्माधिकारीच कुटुंबाचाच विचार करते. "पण मी अमृताला या घरची सून होऊन हे घर उद्ध्वस्त करू नाही देणार. त्यापेक्षा घरच्यांना खरं सांगून माझं जे काय होईल ते होईल." कावेरीचा निश्चय पक्का असतो की जर का अमृताच्या विरोधात पुरावा नाही मिळाला तरी सुद्धा ती धर्माधिकाऱ्यांची सून तिला बनूच देणार नाही. मग त्यापेक्षा मांना सगळं खरं सांगून टाकायचं आणि त्याच वेळेस यश सुद्धा तिची साथ द्यायला तयार होतो. कावेरीला तो सांगतो की "तुम्ही एकट्या नाही आहात, मीही आहे तुमच्यासोबत." विद्याचं टेन्शन आणखीनच वाढतं. विद्या फार गोंधळून जाते. तिच्या मनाला वाटतं की यांना एवढं समजावून सुद्धा का कळत नाहीये. कावेरीचा हात हाती घेत यश तिला म्हणतो की "चला, आपण आत्ताच जाऊन मला सगळं खरं सांगून टाकूयात." मांना सगळं खरं सांगण्यासाठी यश कावेरीला स्वतःच माझ्या खोलीमध्ये घेऊन तर येतो, पण आता मानच्या ऐवजी तिथे दुसरंच कोणीतरी असतं. कावेरी खूप हिंमत करून त्या खुर्चीच्या जवळ येते आणि भरल्या डोळ्याने सांगते की "मा, मला माहिती आहे, असा जप चालू असताना मध्ये बोललेलं तुम्हाला अजिबात आवडणार नाही, परंतु मला खूप महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. या किल्ल्याची खरी हकदार मी नाहीच आहे, कारण मी तुमची खरी सून नाहीच आहे. तुमची सून कावेरी, तिची मी मैत्रीण आहे आणि माझंही नाव कावेरीच आहे. उदय भाऊजींची कावेरी म्हणजेच काऊ, जिचा फोटो रूममध्ये आहे. आम्ही गावाहून इथे येत असतानाच आमचा खूप मोठा ॲक्सिडेंट झाला आणि त्यामध्ये माझी मैत्रीण कावेरी गेली. तेव्हाचा तो प्रसंग कावेरीला आठवतो की कावेरी दरीतून खाली पडत असतानाच तिने या कावेरीकडून वचन मागितलं होतं की जोपर्यंत माझा चिकू सुरक्षित हातात जात नाही तोपर्यंत तू त्याची सावली बनून राहशील, तू माझ्या चिकूची आई होशील." तेव्हाच कावेरीने वचन दिलं होतं काऊला. कावेरी रडतच सांगते, "जेव्हा मी या घरात आले होते त्यावेळी मला तुम्हा कोणाशीच खोटं बोलायचं नव्हतं. मी फक्त त्यावेळी काऊला दिलेल्या वचनासाठी शांत बसले आणि या घरातले सगळेच जण मला उदय भाऊजींची पत्नी मानायला लागले. इथे मी सगळ्यांशी खोटं बोलले ते फक्त चिकूसाठी आणि काऊला दिलेल्या वचनासाठी. या घरात चिकूची आई, या घरची सून बनून मी राहू शकते, परंतु उदय भाऊजींची बायको म्हणून नाही राहू शकत. उदय भाऊजी मला माझ्या मोठ्या भावासारखे आहेत आणि त्यांच्यासोबत लग्नाचा विचार मी
असं म्हणून ती गप्पच होते. तिला हुंदका माहीनासा होतो. त्यावेळेसच यश तिला धीर देतो आणि सगळ्यात मोठा खुलासा तर यश करतो की हे सत्य त्याला आधीपासूनच माहिती होतं. आणि तो आणखीन एक कबुली देतो की माझं या कावेरीवरती प्रेम आहे. आता तर यश आणखीनच चिडतो आणि तो सांगतो की मा, हे बघ, मला अमृताची अजिबात लग्न करायचं नाही आहे. कारण तिच्या बहिणीच्या मृत्यूचा सूड घ्यायला फक्त ती इथे आली आहे. तुला माहिती आहे का की कावेरीला ट्रंकमध्ये तिनेच बंद केलं होतं आणि आपल्या सगळ्यांना मोदकात विष घालून मारण्याचा प्रयत्नही तिनेच केला होता. याची कबुली तिने स्वतः कावेरी समोर दिली आहे. तेव्हा कावेरीही सांगते की हो मा. यश स्पष्टच बोलतो की मा, या घराला उद्ध्वस्त करायला आलेल्या मुलीशी लग्न नाही करू शकत. उलट या घराला सांभाळणारे तिच्यावरती खरं प्रेम आहे माझं. आणि त्याच वेळेस यश आपला हात पुढे करतो. तेव्हाच कावेरीही त्याच्या हाती हात देते. आता दोघांनाही एका गोष्टीचं समाधान असतं की चला, निदान आपल्या मनात आता भीती तरी राहिली नाही. मांना सगळं खरं सांगून टाकलं. यश मा हे असं समजूनच डायरेक्ट कावेरीवरच्या प्रेमाची कबुलीही देऊन टाकतो. आणि कावेरीसुद्धा सांगते. दोघांनी न डगमगता बिनधास्तपणे जे खरं आहे ते सांगून टाकलेलं असतं. पण खरा धमाका तर पुढे होतो की ज्या वेळेस मानच्या ऐवजी श्रीकांत उभे राहतात तेव्हा या दोघांच्याही पायाखालची जमीन हादरते. दोघेही धक्क्याने विचारतात की बाबा तुम्ही. दोघेही घाबरून एकमेकांकडे बघतात. त्यावेळेस श्रीकांत दात ओठ खात विचारतात की म्हणजे आत्ता तुम्ही जे काही सांगितलं ते सगळं खरं आहे? त्याच वेळेस ते दोघेही होकार देतात. यश कावेरी दोघांनाही भीती वाटते की बहुतेक आता श्रीकांत पुढे काय निर्णय घेतील. परंतु त्या क्षणी श्रीकांत तर यश कावेरीची साथ देतात आणि स्वतः विचारतात की मग इतका वेळ का लावला खरं सांगायला. परत यश कावेरी धक्क्याने एकमेकांकडे बघतात. श्रीकांत त्या दोघांनाही सांगतात की आता मला जे काही सांगितलं ते जाऊन तुमच्या माला सांगा. त्यावेळेस ते घाबरून एकमेकांकडे बघतात. ते विचारतात की काय झालं, घाबरलात लगेच? यश कावेरीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहत श्रीकांत त्या दोघांनाही सांगतात की चला, आता अमृताचं खरं सत्य आपण जाऊन सांगूयात. आणि मी सांगेन आमच्या मंडळींना की यशचं लग्न अमृताशी होणार नाही तर कावेरीशी होणार. आणि काळजी करू नका, ती माझ्या शब्दाबाहेर नाही आहे. मी सांगेन तिला की उद्या इथे यश आणि कावेरीचं लग्न व्हायला हवं आहे. आता बाबांनीच परमिशन दिले म्हटल्यानंतर पुढे कोणी काही बोलणारच नाही. यश कावेरीच्या आनंदाचा पारावार राहत नाही. यश विचारतो की पण मा गेली कुठे? श्रीकांत सांगतात की अरे, देवळात गेली होती नारळ व्हायला, हे लग्न सुखरूप पार पडावं म्हणून. एव्हाना आलीही असेल ते. श्रीकांत त्या दोघांनाही मानकडे घेऊन येतात. ज्या वेळेस ते मानकडे येतात तेव्हा मा नुकतंच देवयाईच्या समोर बसलेल्या असतात. हात जोडून तिची प्रार्थना करत असतात. ज्यावेळेस श्रीकांत येऊन मांना हाक मारतात मंडळी, त्याच वेळेस मा हवेत हात उंचावतात आणि तिथेच त्या सगळ्यांचा आवाज बंद होतो. मा आनंदाने देवीला प्रार्थना करतात की देवी आई, उद्या आमच्या सगळ्यांसाठी खूप आनंदाचा क्षण आहे. माझ्या दोन्ही मुलांची लग्न पार पडणार आहेत, यश आणि उदय. कावेरी अमृता दोघीही खूप गुणी मुली आहेत. आता एकदा का त्यांचं लग्न झालं की सगळं त्यांच्यावरती सोपवणार आणि मी अगदी निश्चिंत राहणार. मग बोलतच असतात. यश कावेरी दोघे एकमेकांकडे पाहतात. कारण अजूनही त्यांच्या मनात थोडीशी भीती दाटून आलेली असते की काय असेल मानचा निर्णय. कावेरी तर गुणी मुलगी आहेच, पण अमृता ती सुद्धा तितकीच गुणी आहे. तिच्या बहिणीचा जीव गेला तरीसुद्धा मनात कसलीही कटुता न ठेवता ती या लग्नाला तयार झाली. आनंदाने पुढे म्हणतात की देवी आई, खरंच तुझे किती उपकार मानू. अमृताच्या या एका निर्णयाने तर माझ्या आणि माधवीच्या मधला अबोला दूर झाला. आता उद्या माधवीला दिलेलं वचन पूर्ण होणार आहे देवी आई. मानच्या आनंदा आता यश कावेरीला मोडवतही नसतो, पण काय करणार, सत्य तर सांगावंच लागणार. आजचा भाग संपतोय, पुढे बघूयात. यश कावेरीच्या रूममध्ये असतो
तेव्हा तो कावेरीला सांगतो की तुमच्या हातांच्या रेषावरती फक्त माझं नाव कोरलंय आणि मग मेहंदीतही माझंच नाव असणार. तो कावेरीच्या हातावरती स्वतः मेहंदी कोरणे नाव काढतो आणि तितक्यातच यमुना तिथे टपकते. यश पटकन घाबरून बेड खाली जाऊन लपून बसतो, कारण त्याला माहिती आहे सत्य कळलं तर ती बाया अखंड तांडव करेल. ज्या वेळेस यमुना रूममध्ये येते तेव्हा ती विचारते की इथे कोणी आलं होतं का. कावेरी सांगते नाही. कावेरीच्या हातावरची मेहंदी पाहत असताना त्या मेहंदीमध्ये यशचं नाव पाहून यमुनाला धक्काच बसतो. आता संगीत सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित केलाय आणि त्यामध्ये अमृता आग्रह धरते कावेरीला की मला माझ्या होणाऱ्या जाऊबाईंसोबत छानसा डान्स करायचा आहे. पण अमृताचा पर्दाफाश कसा होणार. आता तर बाबासुद्धा यश कावेरीच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. मग त्या दोघांचं धूमधडाक्यात लग्न लागेल का? का असेल मानचा निर्णय? पाहणं मनोरंजकच ठरेल.